फ्रेंड्स, तर एवढं पॅक होऊन मी कुठे चालले तर मी नवीन सिरीज घेऊन आलीये, कोकण टूर। आम्ही चाललोय कोकणामध्ये आणि मी असं ठरवलंय की डे 1, डे 2, डे 3, डे 4 असं पूर्ण जर्नी टाकायचंय। तर आज टाकणार मी डे 1 चा व्हिडिओ। हा डे 1 चा व्हिडिओ आहे आणि आम्ही इथे थांबलोय हवा भरण्यासाठी। हे बघू शकता तुम्ही, हिंजवडी आम्ही पार केलेला आहे आणि हा आहे हिंजवडी पिरंगुट रोड। आणि माझ्याकडे बघा कशा 2 बॅगा दिलेल्या आहेत, कारण आम्हाला फास्ट ट्रॅफिक मधून निघायचं होतं। आता बॅग पुढे ठेवून मी मस्त व्लॉग करणार आहे आणि तुम्हाला अपडेट देणार आहे। तर आम्ही कोकणामध्ये जाणार आहोत। तुम्हाला जर टूर नंतर कोकणात प्लॅन करायचे असेल तर तुम्हाला बेनिफिशियल होईल। चला तर मग, तर आता हवा भरून झालेली आहे चेक करून आणि आता आम्ही निघालेलो आहे। आता थोडंसं ऊन पडले त्यामुळे छान वाटते। आता जवळपास 8 वाजलेले आहेत आणि आम्ही गाठतोय आमच्या फ्रेंड्सला पुढे जाऊन। ते थोडंसं पुढे निघाले होते पण एवढं काही झालं नाही पुढे जाऊन, पण आमच्यासाठी ते थांबलेच आहेत तसंही। आता आम्ही तामिनी घाटमध्ये जात आहोत। आतापर्यंत जेवढ्या वेळेस आम्ही आलेलो आहे तेवढ्यापर्यंत आम्ही फक्त फॉगच बघितलेला आहे तामिनी घाटमध्ये। सो आता मी मस्तपैकी ऊन पडलेले, कवळं ऊन आहे, 9-9:30 वाजले टन आणि मस्त डोंगर बघत आणि आस्वाद घेत चाललेले आणि स्पीड घेतलेली आहे। डेस्टिनेशन आहे मी वेगळं, तर काही मला थोडी भूक लागली होती तर मी मस्तपैकी शेंगदाण्याचे लाडू आणले होते, त्यामुळे एक लाडू खाल्लेला आहे तर जरा बरं वाटतंय। तामिनी घाट उतरल्यानंतर नाश्ता करायचा, सो भूक लागली तर मग लाडू खाऊन निघणार। गाईज, बाकी फ्रेंड सर्कलला भूक लागल्यामुळे आम्ही ते थांबलो होतो। कोणतं हॉटेल आहे हे? काय नाव आहे? श्रीकृष्ण हॉटेल। पण मला इडलीच खायची होती, सो इडली नाहीये इथं, तर आम्ही आता पुढे चाललोय। चला तर मग बघू। छान ऊन पडले, बसू का हो? नको म्हणतायत बसू, पण बसावं तर लागणारच आहे। फायनली इथे तरी इडली भेटली, हा ना? छान वाटतं। फायनली असं काय 10-12 हॉटेल बघितलं तसं नाही, तिथे थांबलो। ही खिचडी बापरे, 4 माणसांची खिचडी, उपवास एकाला आणि 4 माणसाची खिचडी आणलेली आहे। मला वाटतं 2 किलो काय फायनली यांचे पोहे आलेले आहेत। तुम्ही करा पोहे एन्जॉय। शेंगदाणे नाही आहेत। अशा पद्धतीने नाश्ता करून आता आम्ही निघालोय पुढे। तर आता पुढचं डेस्टिनेशन कोणतं आहे ते तुम्हाला कळेलच। तर आता आम्ही हायवेला निघणार आहोत, बघू शकता तुम्ही। इथून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो। अशा पद्धतीने हायवे पार करून आम्ही थांबलेलो आहे इथे चहा ब्रेकसाठी। इथून 25 किलोमीटरवर आहे दिवेआगर बीच। तुम्हाला नको चहा? नाही, नको चहा, मीच पिते। सो फ्रेंड्स, फायनली पोहोचलो आहोत आम्ही दिव्याघरमध्ये। आता हॉटेल बघत फिरत आहोत। इथं थांबलोय आम्ही थोडंसं सावलीत। आमचे फ्रेंड्स इकडे तिकडे फिरत आहेत बघत हॉटेल वगैरे। फायनली आता किती वाजले हो? तर आपण पोहोचलेलो आहोत 1:15 वाजता, म्हणजे जवळपास 1:15 पोहोचलोय। आता हॉटेल वगैरे बघत थांबलोय इथे। चला तर मग, खूप थकलं तर पहिल्यांदा आरामाची गरज आहे आणि मग आम्ही समुद्रावर जाणार आहेत। तर भरपूर फिरल्यानंतर आम्हाला हे हॉटेल भेटलेलं आहे। हा गार्डन व्ह्यू कॅप्चर केलेला आहे मी हॉटेलचा, फुल व्लॉग देखील टाकलेला आहे हॉटेलचा, सो तो तुम्ही नक्की बघा। तर तुम्ही पाहू शकता हॉटेलमध्ये आमच्या इथे गॅलरीत आल्यानंतर हा व्ह्यू दिसतोय आपल्याला, एकदम झाडी वगैरे छान वाटतंय।
तर फ्रेश होऊन आम्ही थोडंसं खाऊन घेत आहोत. हे ऑमलेट, चपाती आणि हे घावन मागवलेलं आहे. पहिले 2 घावन संपवलेले आहेत बाय द वे. तर गाईज आता आम्ही आवरलेलं आहे आणि बीचला चाललोय पाणी खेळायला मस्तपैकी. चला तर मग. Continue straight, then turn left. तर गाईज हे चर्चा करतायत की समुद्र किती मोठा असेल आणि कुठपर्यंत असेल अशी चर्चा करत थांबलेत. चला त्यांची चर्चा होऊ द्या, आपण जाऊ समुद्रात खेळायला. बीचला आलेलोय आणि मस्त एन्जॉय करतोय, लाटांसोबत खेळतोय. आणि हा सनसेटचा जो टाइम आहे तो पीक पॉइंट असतो, पीक टाइम असतो. इथे मस्त एन्जॉय करायला येतात सगळेजण. हे काय करते प्रज्ञा? मी आपल्या चॅनलचं नाव काढतेय, या ना बघा. अशा पद्धतीने बीचला सनसेट एन्जॉय करून आणि प्रवास पूर्ण करून इथे पोहोचून म्हणू शकता तुम्ही आमचा डे 1 झालेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.